आम्ही बायका पण किती भोळ्या असतो हे की नाही. कारण आम्हाला काही खायची चटक आली नॉनव्हेज वगैरे की आम्ही मसूरची डाळ बनवतो. मी तरी बाबा असंच करते. तर आज जरा कणकणी होती, तोंडाला चव नव्हती म्हणून म्हटलं चला आता अख्खी मसूर घरात नव्हती, तर मसूरच्या डाळीचीच आपण भाजी मस्त बनवूया. म्हणजे डाळ कांदा हो माझ्या भाषेत. चांगलं शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलं आणि रखरखत्या तेलात मस्तपैकी जिरे, मोहरी, त्यानंतर 4 लसणाच्या पाकळ्या घातल्या, कांदा घातला, चांगलं मस्त भाजून घेतलं. कांदा लवकर पटक दिशेनं भाजायसाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, चांगलं परतून घेतलं आणि मला एडिटिंग जमते का सांगा बरं का. मध्येच मला हे आठवलं बोलायचं म्हणून म्हटलं बोलूनच घ्यावं. त्यानंतर लाल बुंदूक टोमॅटो घातला, चांगला अजून परतवून घेतलं. हळद घातली थोडीशी रंगायला आणि खरं तर ही हळद घरची आहे बरं का, त्याच्यामुळं ती मस्त चवीला पण आहे. नंतर मस्तपैकी घाटी मसाला घातला 2 चमचे. चांगलं डब्यावाल्याने पण बोंबा मारल्या पाहिजेत किती तिखट केलं आहे म्हणून. म्हणून चांगले 2 चमचे घातला. चांगलं तेल सुटेस्तोवर भाजून घेतलं हे सगळं. नंतर धुवून घेतलेली मसूरची डाळ घातली, चांगलं परतवून घेतलं आणि याच डब्याला धुवून थोडंसं पाणी घातलं. डाळ चिकटल्या ना डब्याला. आम्ही चेंगट बायका, आम्ही थोडी पण डाळ टाकू देत नाही. वाया नाही जाऊ द्यायचं हो, एवढं कष्टाचं आहे कसं वाया जाऊन द्यायचं. आणि थोडंसं पाणी घातलं, जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर त्या डाळीचा पार हे होऊन जातोय, गाळ होऊन जातोय. तर अजिबात जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसंच घालायचं. वाफेवर शिजवायची असेल तर तरी चालतं. तर बघा मी पाणी केवढंच घातलं आहे, थोडंसंच. आणि चांगलं झाकून ठेवायचं बरं का. त्यानंतर या डाळीला नवरी नटवतात तशी चांगली हिरव्यागार कोथिंबीरीनं चांगली नटवून घ्यायची. लाल लाल एकदम चांगली झणझणीत दिसते आहे की नाही, पण एवढी झणझणीत नाही बरं का. हा माझा घाटी मसाला आहे. आता वरनं चांगली चव याला चिकन मसाला घातला मस्तपैकी आणि हे बघा चांगलं परतवून घेतलं. आता मस्तपैकी 1-2 उकळी काढली की झाली. मी अख्खी डाळ ठेवायची, जास्त काळ करायचा अजिबात नाही आणि मस्त गरमागरम भातासोबत खायचा. सुटलं का नाही तोंडाला पाणी. कशी वाटली डाळ मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये. आणि हो, जाता जाता तेवढं चॅनल सबस्क्राईब करून जावं, त्याला काय पैसे लागतात व्हय? काय प्रॉब्लेम आहे काय?